नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत कच्चा मँगो फ्लेवर देणारी ही अशी हिरवीगार कंच अशी आईस्क्रीम. तेही कच्चा मँगोपासून बनणारी आणि झटपट आणि घरच्या साहित्यात. अगदी घरच्या साहित्यात कुठलंही काहीही बाहेरून आणायची गरज नाही. चॉकलेट तर सहजपणे आपल्या घरी असतेच ना. तर हे कच्चा मँगो चॉकलेट जास्त महाग पण नाही. तर बघा किती छान अशी आईस्क्रीम बनून तयार होते. कुठलीही क्रीम नाही, कुठलेही दूध नाही किंवा काहीच नाही. छान अशी आईस्क्रीम बनून तयार होते. तर या प्रकारचे चॉकलेट कच्चा मँगो चॉकलेट तर सहजपणे दुकानात मिळतेच. तर छान चॉकलेट बनवून घ्यायचे. आता आपल्याला चॉकलेटचे रॅपर काढून टाकायचे आहे. तर बघा चॉकलेटचे रॅपर काढून झाले की या प्रकारे गोळ्या बनून तयार होतात त्या. तर ह्या गोळ्या आपल्याला एका प्लास्टिकमध्ये भरायच्या आहे आणि या गोळ्या आपल्याला अशा बारीक करायच्या आहे. तर आपल्याला या गोळ्या आता बारीक करून घ्यायच्या आहे. तर प्लास्टिकमध्ये भरून झाल्या की प्लास्टिकला अशी फोल्ड करायची आहे. 3 ते 4 अशी फोल्ड करायच्या. या प्रकारे असं खाली ठेवून द्यायचं, प्लॅटफॉर्मवर ठेवायचं आणि 3 ते 4 अशा फोल्ड करायच्या आणि चपाती करतो ना आपण, ते बेलन असते ना, त्या बेलण्याने असं बारीक करायचं. तर बघा आपली गोळ्या छान बारीक होत आहे. हळूहळू बारीक करायच्या. इतकी छान अशी आईस्क्रीम बनून तयार होते फटाफट झटपट. तर बघा आपली आता गोळ्या छान बारीक झालेल्या आहेत. या प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा ही आईस्क्रीम रेसिपी. आता आपल्याला कच्चा मँगो आईस्क्रीम बनवायचीच आहे. त्यासाठी आपल्याला छान फ्रेश असा मँगो घ्यायच लागेल. तर सर्वात आधी मँगोची साल काढून टाकायची आहे आणि या प्रकारे छोटे छोटे पीस करायचे आपल्याला मँगोचे. छान कट करून घ्यायचा मँगो. खूप छान फ्लेवर लागतो मँगोचा आईस्क्रीममध्ये आणि कच्च्या मँगोच्या चॉकलेटचा पण खूप छान फ्लेवर येतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हा कट झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया. आता मिक्सरला लावून झालं की आपले मँगोची अशी पेस्ट तयार होते. तर तुम्ही बघू शकता छान. बघा किती छान पेस्ट अशी तयार झालेली आहे आपल्याला मँगोची. किती छान आपली मँगोची पेस्ट तयार झाली आहे. मँगो हा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आंबटपणा हवा असेल, आपण त्यात पाणी घातलं होतं त्यामुळे चॉकलेटचा आंबटपणा आणि गोडपणा कमी होतो, म्हणून मी एक मँगो यात टाकलेला आहे. आता ही मँगो पेस्ट आपण बाजूला करून देऊया. गॅस सुरू करायचा आणि एक पातेलं ठेवायचं. त्यात आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आता त्यात आपल्याला अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी साखर घालायची आहे. साखर यासाठी घेतली आहे की चॉकलेटचा पाणी टाकल्यामुळं गोडपणा किंवा आंबटपणा कमी होईल. त्यामुळे आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे. आता साखर पूर्णपणे विरघळली की आपल्याला बारीक केलेला कच्चा मँगो चॉकलेट टाकायचा आहे त्यात आणि चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे. जसजसं आपलं चॉकलेट विरघळेल तसतसा आपल्या पाण्याला छान हिरवा कलर येईल. तर बघा आपल्या पाण्याला छान हिरवा रंग आलेला आहे आणि पाणी पण छान उकळी येत आहे. पाण्याला 2 ते 3 उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. तर बघा आता छान उकळी आलेली आहे. गॅस बंद करून द्यायचा आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला ते सरबत थंड होऊ द्यायचं आहे. तर बघा आता छान थंडगार झालेलं आहे. तुम्ही सरबत म्हणून पण पिऊ शकता. हे छान सरबतसारखं एकदम टेस्टी लागते. तर आता यात आपल्याला आईस्क्रीम बनवायची आहे. तर आता यात आपण मँगो पेस्ट टाकूया. मी 4 ते 5 चम्मच घातलेली आहे आंबट चवीसाठी. कारण आपण त्यात पाणी घातलं होतं त्यामुळे आंबटपणा थोडा कमी होतो. त्यामुळेच मी त्यात साखर टाकली आणि मँगो टाकला एक. तर बघा मँगो टाकलेला आहे. ची पेस्ट टाकून झाल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सरबत. तर बघा तुमच्याकडे या प्रकारचा आईस्क्रीम मोल्ड असेलच तर त्यामध्ये हे सरबत आपल्याला टाकायचं आहे. एक एक करून आपण सगळ्या मोल्डमध्ये सरबत टाकूया आणि असं झाकण बंद करून द्यायचं. जर कोणाकडे असं आईस्क्रीम मोल्ड नसेल तर आपण काय करूया, तर आपल्याकडे चहा कॉफीचे जे ग्लास असते ना प्लास्टिकचे या प्रकारचे, त्यामध्ये पण आपण आईस्क्रीम बनवून घेऊ शकतो. तर या ग्लासमध्ये आपल्याला ते सरबत घालायचं आहे. तिन्ही ग्लासमध्ये छान सरबत घालायचं आहे आणि आता पेपर नसेल तुमच्याकडे तर या प्रकारचा प्लास्टिक घ्यायचं, असं कापून घ्यायचं आकाराने आणि वरून असा रबर लावून द्यायचा, जेणेकरून आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल बनणार नाही.
पूर्ण पॅक होते, त्यामुळे आईस क्रिस्टल बनत नाही. मग असं या प्रकारे प्लास्टिक ठेवायचं आणि असा वरून रबर लावून द्यायचा. छान सोप्या पद्धतीने अशी आईस्क्रीम बनवून तयार होते. कुठलाही बाहेरून काही आणायचं आणि मग आईस्क्रीम बनेल असं काहीच नाही. आणि सुरीच्या मदतीने वरून असं कट लावून घ्यायचा आणि काडी टाकून द्यायची आईस्क्रीमची. मुलांना तर खूपच छान आवडते. माझ्या मुलाला तर धीरच पचत नव्हता. कधी होईल मम्मा, कधी होईल मम्मा, नुसतं त्याची घाई सुरू होती. आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला. या प्रकारे आपल्याला फ्रीझरमध्ये ते आईस्क्रीम बनायला ठेवून द्यायचं आहे. फ्रीझरमध्ये निदान 5 ते 6 तासांनी आपली आईस्क्रीम बनवून तयार होते. तर बघा आता आपली आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे. तर आता आपण काढून बघूया. बघा किती छान हिरवागार कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर एक एक करून आपण पूर्ण आईस्क्रीम मोल्डमधून आईस्क्रीम काढून घेऊया. छान असा आंबटपणा, गोड, खूप असा ज्या प्रकारे कच्चा मँगो लागतो ना, त्याचप्रमाणे ही आईस्क्रीम टेस्टला खूपच छान अशी लागते. तर बघा किती छान अशी बनवून तयार झालेली आहे. झटपट अशी आईस्क्रीम आहे. घरी चॉकलेट असेलच तर पटापट बनवून तयार होऊन जाते. आणि ग्लासमधली या प्रकारची, आता बघा तुम्ही या ग्लासमधली पण किती छान निघत आहे. आपल्याला ग्लासचा प्लास्टिक आणि रबर काढून घ्यायचा आहे आणि ग्लास असा फाडून ती आईस्क्रीम काढून टाकायची आहे. तर बघा किती छान असा आकार आलेला आहे. तुम्ही कपमध्ये बनवू शकता किंवा छोटे छोटे ग्लास असते त्यामध्ये पण बनवता येते. बघा किती छान अशी आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे. कुठलंही साहित्य नको, क्रीम नको, दूध नको, काहीच नको, फक्त आपण साखर टाकलेली आहे. अगदी घरच्या साहित्यात आपली आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे. मुलांना तर फारच आवडते. तर बघा किती छान आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे. ही आईस्क्रीमची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्कीच सांगा का कशी झाली ती. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.